नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे कार्तिकने आता मुक्तावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर ती कसंबसं स्वतःचा जीव वाचवून स्वतःला प्रोटेक्ट करत ती तिथून पळून जाते आणि कार्तिकपासून ती स्वतःला वाचवते. त्यानंतर खूप वेळानंतर ती घरी येते. सगळेजण तिला विचारतात की कुठे गेली होतीस? तेव्हा मुक्ता म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना एक सत्य सांगायचं आहे. या नराधमाचं सत्य. आणि ती कार्तिककडे बोट दाखवते आणि सगळ्यांसमोर सांगते की ह्या माणसाने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इथे कार्तिक म्हणतो की मुक्ता वहिनी खोटं बोलतायत, उलट त्याच प्रेमाने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा इथे इंद्राला राग येतो आणि इंद्र म्हणते, काय ग माझ्या जावयावरती आरोप करतेस? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. आणि मुक्ताला हाताला धरून घरातून बाहेर काढत असते. तेव्हा माधवी तिथे येते आणि म्हणते, मीच माझ्या मुलीला तर या घरामध्ये राहू देणार नाहीये आणि मुक्ताला तिथून घेऊन जात असते. तेव्हा इथे सागर आपल्या मनामध्ये म्हणतो की मुक्ता, मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात, पण माझ्याकडे आता कुठलाही पुरावा नाही आहे. मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन आणि या घरामध्ये मानाने तुम्हाला परत घेऊन येईन असं सागर म्हणतो आणि तो स्वतःशीच आता शपथ घेतो. तर आता सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कसे प्रयत्न करणार आहे हे आपण सविस्तरपणे इथे बघणार आहोत. तर इथे मुक्ता आता घरी येते आणि सगळ्यांसमोर ती म्हणते की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की या माणसाने, या नराधमाने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे कार्तिक म्हणत असतो की मुक्ता बहिणी खोटं बोलतायत, मी असं काही केलेलं नाही आहे. उलट त्याच मला म्हणत होत्या की घरामध्ये कुणीच नाही आहे, सागरसुद्धा नाही आहेत, म्हणून त्या माझ्याबरोबर गोड गोड बोलत होत्या आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा इथे सागरला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा म्हणते, काय ग माझ्या मुलाबरोबर तुला गोड बोलता येत नाही, त्याच्यावरती डाफरत असतेस, त्याला रागाने बोलत असते, त्याचा अपमान होईल असं बोलत असतेस आणि माझ्या जावयाजवळ तू गोड गोड बोलतेस का? आत्ताच्या आता ह्या घरातून चालते हो. माझ्या जावयावरती तू वाटेल तसे आरोप करतेस. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, सोडा माझ्या मुलीला, माझी मुलगी कधीही खोटं बोलणार नाही. तुम्ही घरातल्या सुनेवरती विश्वास ठेवत नाही आहेत, पण तुमच्या ह्या जावयावरती तुम्ही विश्वास ठेवताय. माझ्या मुलीवरती वाटेल तसे तुम्ही आरोप करताय. माझी मुलगी म्हणते ना की त्याने तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे त्याने प्रयत्न केलेला आहे, कारण माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती कुणावरतीही असे घाणेरडे आरोप करणार नाही. आणि तुमच्या लक्षात नसेल ना, तर मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुमच्या जावयाला पैशाची गरज होती ना, जेव्हा तो तोंड लपून इथे तिथे राहत होता, तेव्हा माझ्या मुलीनेच त्याच्यासाठी दागिने गहाण ठेवले होते. हे विसरले आहेत का तुम्ही? पैशांची मदत केली होती आणि त्यांना घरी आणण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं. माझ्या मुलीने एवढं सगळं केले तुमच्यासाठी, सईसाठी तुमच्या घरामध्ये लग्न करून सुद्धा आली. तुमचा मुलगा एवढा रागवतो तिच्यावरती, तिला वाटेल तसं बोलतो, तरीसुद्धा सईसाठी ती तुमच्या घरामध्ये राहते, सगळ्यांचं सगळं करते, सगळ्यांबरोबर प्रेमाने राहते. तरीसुद्धा बदल्यात तुम्ही काय दिलात? फक्त अविश्वास. तुम्ही माझ्या मुलीवरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या मुलीवरती तुम्ही आरोप करताय. माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे. कळलं ना तुम्हाला? माझी मुलगी सर्व गुण संपन्न आहे, ती कधीही खोटं बोलणार नाही. तिच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा काही खोट नाही आहे. कळलं का तुम्हाला? मीच माझ्या मुलीला तुमच्या घरामध्ये आता राहू देणार नाही आहे, जिथे ती सेफसुद्धा नाही आहे. आणि तुमच्यासारखी माणसं जिथे राहतात ना, तिथे माझ्या मुलीला मी अजिबातच ठेवणार नाही आहे. तुमच्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. आणि आता माधवी मुक्ताला आपल्याबरोबर घेऊन जात असते. तेव्हा मुक्ता म्हणते, आई काय करतेस तू? अगं माझी मुलगी आहे ना सई, सईला काय वाटेल? तेव्हा इथे माधवी म्हणते, आणि माझ्या मुलीचं काय? माझ्या मुलीला या घरामध्ये जागा नाही आहे, तिच्यावरती कुणीच विश्वास ठेवत नाही आहे. मग तू इथे अजिबात राहायचं नाही. आणि ह्या माणसासारखा माणूस या घरामध्ये असेल ना, तर तू सेफसुद्धा नाही आहे, चल माझ्याबरोबर. तेव्हा बापू काका त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणतात की सईकडे बघून तरी राहा. तेव्हा माधवी म्हणते, अजिबात नाही, मी माझ्या मुलीला तुमच्या घरामध्ये अजिबात राहू देणार नाही आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो की तुम्हाला घेऊन जायचं असेल ना, तर मुक्ताला घेऊन जा. तेव्हा इथे मुक्ताला फारच वाईट वाटतं, कारण इथे सागरला काही करून मुक्ताला आता सेफ ठेवायचं असतं आणि तिला निर्दोष सिद्ध करायचं असतं, म्हणून इथे सागरने हे केलेलं नाटक असतं. तेव्हा इथे माधवी मुक्ताचा हात पकडते आणि तिला तिथून घेऊन जाते. त्यानंतर सागर आता मुक्ताला कसं निर्दोष सिद्ध करायचं याकडे लक्ष देत असतो. तो आता कार्तिकवरती लक्ष ठेवून असतो. तो कुणाला काहीही बोलत नाही. मुक्ता सेफ राहावी म्हणून त्याने मुक्ताला तिच्या आईच्या घरी पाठवून दिलेलं असतं. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, बरं झालं सागऱ्या, तू तिला घरातून बाहेर काढलं असते. तेव्हा सागर आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला माहिती आहे मुक्ता, तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही काही केलेलं नाही आहे. मी तुम्हाला पुराव्यांसकट निर्दोष सिद्ध करेन आणि मानाने या घरामध्ये घेऊन येईन.
तेव्हा इथे आता मुक्ताला सागर भेटायला जातो, तर मुक्ता त्याच्याबरोबर बोलायला तयार नसते. तेव्हा सागर म्हणतो, ती आरती जी कुणी मुलगी आहे तिचा नंबर आहे का तुमच्याकडे? मला तिला भेटायचं आहे. तेव्हा मुक्ता तिचा नंबरसुद्धा देते. सागर जातो आणि आता आरतीला भेटत असतो. तेव्हा इथे कार्तिकने तिला धमकी दिलेली असते की माझ्या विरोधात जर कुणाला काही सांगितलंस ना तर मी तुला सोडणार नाहीये म्हणून. तेव्हा इथे सागरला आता आरती भेटायला अजिबातच तयार नसते. तेव्हा सागर आता एक आयडिया करतो. कार्तिकच्या फोनवरून आरतीला मेसेज करतो की मला तुला भेटायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ते दोघंजण आता भेटण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा तिथे कार्तिकच्या ऐवजी सागर गेलेला असतो आणि सागर म्हणतो, मीच तुम्हाला तो मेसेज केला होता कारण मला तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा सागर म्हणतो, मुक्ताने तुमची एवढी मदत केली, तुम्हाला जॉबसुद्धा दिला आणि मुक्तावरती त्या कार्तिकने घाणेरडे आरोप केलेत आणि आता मला मुक्ताला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तेव्हा इथे आरती म्हणते, मी जर तुमची मदत केली तर कार्तिक मला आणि माझ्या आईला ठार मारून टाकेल. तेव्हा सागर म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आईच्या आजारपणाचा सगळा खर्च मी करेन आणि तुम्हाला मी प्रोटेक्शनसुद्धा देईन. तुम्हाला फक्त आता येऊन साक्ष द्यायची आहे की मुक्ता खरी आहे आणि कार्तिकने तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुबईमध्ये तुमच्यावरती सुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं सत्य तुम्हाला आता सांगायचं आहे आणि कार्तिकच्या विरोधामध्ये तुम्हाला कंप्लेंट करायची आहे. तेव्हा तुम्ही मुक्तासाठी एवढं तरी कराल ना? मुक्ताने तुमची मदत केली त्याची परतफेड म्हणून तरी करा. तेव्हा आरती म्हणते, ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. तेव्हा सागर आता आरतीला घेऊन घरी येतो आणि मुक्ताला आणि मुक्ताच्या फॅमिलीला सुद्धा घरी बोलावतो आणि सगळेजण आता हॉलमध्ये जमलेले असतात. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की ही आरती आहे आणि आरतीला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आर्तिक म्हणते की आम्ही दुबईमध्ये एका कंपनीमध्ये सोबत कामाला होतो. तेव्हा कार्तिकने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मी कंप्लेंट केली तेव्हा कंपनीमधून त्यालासुद्धा फायर करण्यात आलं आणि मलासुद्धा. त्यानंतर आम्ही दोघंही इंडियामध्ये परत आलो. तेव्हा या माणसाकडे आता पैसा नव्हता म्हणून त्याने तुमच्याकडून खोटं बोलून 15 लाख रुपये घेतले आणि मला त्यातले 50,000 रुपये दिले आणि मला माझं तोंड बंद करायला सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी त्याला धमकी देते आणि मला ते पैसे हवेत म्हणून. पण या माणसाने फक्त मला 50,000 रुपये दिलेत आणि मुक्ता वहिनीवरती सुद्धा ह्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुक्ता वहिनी खोटं बोलत नाही आहेत. तेव्हा इथे कार्तिक म्हणत असतो, ही सुद्धा खोटं बोलते, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की तू हिच्यावरती आरोप करत होतास ना? मग तेव्हा कार्तिकच्या मोबाईलमध्ये जे काही नंबर असतात, जे काही मेसेजेस असतात ते सुद्धा आता सगळ्यांना दाखवले जातात. त्याच्यावरून हे सिद्ध होतं की कार्तिकच आरतीला धमकी देत होता आणि जेव्हा सागर कार्तिकवरती लक्ष ठेवून होता तेव्हा त्याच्या लक्षात हे सुद्धा आलेलं असतं की कार्तिक सावनीला आणि हर्षवर्धनला भेटलेला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच तो सगळं हे कारस्थान करतोय. तेव्हा आता सागर सावनीचा नंबरसुद्धा डायल करतो आणि म्हणतो की सावनीच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेस ना? तुमचे हे मेसेजेस वगैरे मी सगळे चेक केलेले आहेत आणि सावनी तुला पैसे देत होती ना, ते सुद्धा मी सगळं बघितलेलं आहे. तर इथे आता सागरने सगळे पुरावे घरातल्या लोकांसमोर हे सादर केलेले असतात. तेव्हा इंद्रा म्हणत असते, अरे सागऱ्या काय करतोयस तू? तो आपल्या स्वातीचा नवरा आहे आणि तू त्याला वाटेल तसं बोलतोयस. तेव्हा सागर म्हणत असतो, आई, घरच्या लक्ष्मीचा तू अपमान करतेस आणि बाहेरच्या माणसावरती विश्वास ठेवतेस. आज मुक्ताच्या आणि आरतीच्या जागी जर तुझी मुलगी असती आणि त्यांच्याबरोबर असं काही घडलं असतं तर तू असंच केलं असतंस का? त्या माणसाला शिक्षा दिली नसतीस का? ज्या माणसाचा तुझ्या मुलींवरती वाईट नजर आहे, त्या मुलींना वाईट वृत्तीने हात लावणाऱ्या माणसाचे हात तू कोयत्याने कापून टाकणार नाहीस का? तेव्हा इथे सागर म्हणत असतो की आई, तू सुद्धा एक स्त्री आहेस. एका स्त्रीच्या बाजूने विचार करून बघ. कुठल्याही माणसाला अधिकार नाही आहे कुणावरती जबरदस्ती करण्याचा आणि ते सुद्धा घरातल्या सुनेवरती. आज मुक्ताने त्यांची एवढं मदत केली, त्यांना हवं नको ते सगळं दिलं, त्यांच्याबरोबर आदराने बोलत होती, वागत होती आणि तरीसुद्धा ह्या माणसाची नियत फिरली. ते सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं केलं आणि मी ते सहन करणार नाही, खपून घेणार नाही. माझ्या बायकोची या सगळ्यामध्ये काहीही चुकी नाही आहे. तेव्हा इथे बापूंना आता सगळं काही कळलेलं असतं. तेव्हा बापू आता माधवीची, पोरू काकांची आणि मुक्ताचे हात जोडून माफी मागत असतात आणि म्हणतात की आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. तेव्हा इथे सागर आता पोलिसांना फोन करतो आणि कार्तिकला जेलमध्ये पाठवतो आणि मुक्ताला मानाने पुन्हा घरामध्ये घेऊन येतो.